सोमवती अमावास्या या 10 गोष्टी लक्षात ठेवा, आवर्जून पालन करा. नेमके काय करावे जाणून घ्या. 30 डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष अमावास्या आहे. सन 2024 मधील हे शेवटचे व्रताचरण आहे. तसेच 2024 मधील शेवटची अमावास्या आहे. या दिवशी भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. मार्गशीर्ष सोमवती अमावास्येला काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे. धर्मशास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विशद करण्यात आले आहे. सोमवती अमावास्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. सोमवती अमावास्येला नेमके काय करावे? हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो. भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात. या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला. या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा. महादेवाला अभिषेक करा. शिवमंत्रांचा यथाशक्ती जप करावा. सूर्याला अर्घ्य अर्पण करा. या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे शुभ मानले जाते.